नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या माध्यमातून गेले 10 वर्ष सातत्यानं या देशातील शेवटच्या माणसाचा विचार करत अनेक योजना आल्या। या आपल्या देशातील एकूण लोकसंख्येच्या जवळपास 50% पेक्षा अधिक नागरिक लोकसंख्या ही मोदीजींच्या सरकारच्या कुठल्या ना कुठल्या तरी योजनेचा लाभार्थी नक्की आहे। आणि म्हणून आज 2020 साली ज्या योजनेला प्रारंभ झाला त्या स्वामित्व योजनेच्या आजचा एक कार्यक्रम या ठिकाणी झाला। संपूर्ण देशभरामध्ये 10 राज्य आणि 2 केंद्रशासित प्रदेशामध्ये स्वामित्व योजनेच्या माध्यमातून आज जवळपास 65 लाखाहून अधिक गावकऱ्यांना शेतकऱ्यांना प्रॉपर्टी कार्डाचं वितरण झालं। आणि खरं तर गेले पिढ्यानपिढ्या स्वतःच घर जागा ही गावठाणात असतानाही त्याचं योग्य भूमापन कधी झालं नाही आणि त्या व्यक्तीला त्याचा अधिकृत कागद कधीच त्या जागेचा घराचा झाला नाही। आज देशातील जवळपास 2.5 कोटी कुटुंबांना अशा प्रकारच्या घरांच्या स्वतःचं मालमत्ता पत्रक या योजनेच्या माध्यमातून मिळालं। ही एक मोठी उपलब्धी आहे, जेणेकरून आता त्या व्यक्तीला त्याचं स्वतःच्या घराचा अधिकृत कागद मिळाला, त्याच्यावरती त्याला कुठल्याही बँकेचं आता कर्ज मिळायला लागलं, त्याच्यावरती तो छोटा मोठा व्यवसाय आता करू लागला। आणि म्हणून ग्रामीण अर्थव्यवस्था सक्षम करण्यासोबतच हक्काचं घर ह्या ग्रामीण भागातील किंवा वेगवेगळ्या गावातील नागरिकांना आता स्वतःच मिळालं। ही एक मोठी उपलब्धी या स्वामित्व योजनेची आहे। आणि तोच कार्यक्रम आज इथं झाला। प्रातिनिधिक स्वरूपात पुणे जिल्ह्यातील 200 गावातील नागरिकांना आज त्याचं वाटप करण्यात आलं। आणि म्हणून मोदीजी हेच म्हणतात की सबका साथ सबका विश्वास। आणि याच योजनेच्या माध्यमातून मला सांगावंसं वाटतं की समाजातल्या प्रत्येक घटकाचा विचार केला जातो, त्याला न्याय दिला जातो। अशा पद्धतीची ही योजना निश्चितपणे आज नागरिक, शेतकरी, ग्रामीण भागातील नागरिक याचं समाधान याबद्दल व्यक्त करतायत। ही एक मोठी गोष्ट आहे। पुरंदर विमानतळासंदर्भातल्या काय मुख्यमंत्र्यांनी भूसंपादनाचे आदेश दिल्याची माहिती मागच्या आठवड्यामध्ये मुंबईमध्ये महाराष्ट्रातल्या एकूण 33 विमानतळाच्या संदर्भात बैठक झाली। माननीय मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली ती जी बैठक झाली त्याला आम्ही सगळे होतो। आमच्या मिनिस्ट्री मधले सगळे या चेअरमन असेल, डीजीसी असतील, हे सगळे वरिष्ठ लेवलचे अधिकारी त्या ठिकाणी होते, राज्य सरकारचे अधिकारी होते। आणि देवेंद्रजींच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीमध्ये अनेक विमानतळाचे प्रश्न होते। काही ठिकाणी नाईट लँडिंगचा विषय होता, काही ठिकाणी धावपट्टीचा विस्तार होता, काही ठिकाणी नवीन टर्मिनल बिल्डिंग बांधायची होती, काही ठिकाणी इन्फ्रास्ट्रक्चरचं काम होतं, काही ठिकाणी उडान योजनेच्या माध्यमातून अधिक सेवांचं नियोजन करणं होतं। अशा अनेक विषयासंदर्भात बैठक झाली। आणि त्यामध्ये पुरंदरचं विमानतळ हे 2029 पर्यंत पूर्ण करण्याचं एक उद्दिष्ट माननीय मुख्यमंत्र्यांनी त्यावेळेला जाहीर केलं। आणि त्या अनुषंगानं अनेक सूचना दिल्या। MIDCच्या माध्यमातून भूसंपादन केलं जाईल। देशामध्ये कुठेही नवीन विमानतळ व्हायचं असेल तर त्याच्यासाठीची जागा ही राज्य सरकारच देत असते। आणि त्यानंतर विमानतळ मग AI बांधणारे काय MIDC बांधणारे किंवा MIDC बांधणारे हे नंतर, पण आज भूसंपादन मात्र राज्य सरकारच्या माध्यमातून चालू होईल। त्या संदर्भातल्या सूचना माननीय मुख्यमंत्री साहेबांनी संबंधित खात्यांना दिलेल्या आहेत। पुण्यातील विमानतळाच्या धावपट्टीच्या विस्तारीकरणाचा विषय अनेक दिवस सुरू होता। आज त्या ठिकाणी OLS सर्वेला मान्यता मिळत नव्हती। माननीय राजनाथ सिंग साहेबांची मी स्वतः भेट घेऊन त्या ठिकाणी OLS सर्वेला मान्यता आपल्याला मिळाली। OLS सर्वे कंप्लीट झाला, ते कंपायलिंगचं काम सुरू आहे। आणि प्रत्यक्षामध्ये पुढच्या 50 वर्षाचा विचार करता पुण्याच्या लोहगाव विमानतळामध्ये धावपट्टीचं विस्तारण करताना त्या ठिकाणी नेमकी किती जागा लागेल हे रिपोर्ट आल्यानंतर समजेल। आणि त्यानंतर
तातडीनं या भूसंपादनाचं काम केलं जाईल. राज्य सरकार याच्यामध्ये 60% रक्कम भूसंपादनासाठी उपलब्ध करून देईल. पुणे महापालिका 20% देईल. या ठिकाणी पीसीएमसी 10% देईल आणि पीएमआरडी 10% रक्कम भूसंपादनासाठी देतील. आणि लवकरच पुढच्या वर्ष दीड वर्षामध्ये पुण्याच्या धावपट्टीच्या विस्तारीकरणाचं काम सुद्धा पूर्ण होऊ शकतं. त्यामुळे पुण्यात मोठ्या साईजची एअरक्राफ्ट येतील, विमानांची संख्या वाढेल आणि विदेशात सुद्धा जगभरामध्ये कुठेही जाण्यासाठी पुण्यामध्येच आपल्याला त्याची व्यवस्था होईल. मी आपल्याला हेच सांगेन की राज्यातल्या सर्वच विमानतळाच्या संदर्भात आमची आता ही भूमिका आहे की महाराष्ट्रातल्या आंतरराज्य सुद्धा आपल्या ज्या सेवा आहेत त्या सुद्धा वाढवण्याच्या संदर्भात आम्ही काम करतोय. नवी मुंबईचं विमानतळ सुद्धा मार्च 2025 ला डॉमेस्टिक सुरू होईल आणि एप्रिल 2025 ला आंतरराष्ट्रीय इंटरनॅशनल विमान सेवा सुरू होईल. त्यामुळे पुरंदर, नवी मुंबई आणि पुणे या तिन्ही विमानतळाच्या संदर्भात अत्यंत सकारात्मक अशा दृष्टीनं सगळी कार्यवाही सुरू आहे. धन्यवाद. काय काय पुरंदरच्या विमानतळाला छत्रपती संभाजी महाराजांचं नाव महाराष्ट्रातल्या 4 विमानतळाचे प्रस्ताव हे राज्य शासनाकडनं केंद्राकडे गेलेले आहेत. पुण्याच्या विमानतळाला जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचं नाव, छत्रपती संभाजीनगरच्या विमानतळाचं ते नाव, दिबा पाटलांचं नवी मुंबईच्या विमानतळाचं नाव आणि कोल्हापूरचं छत्रपती राजाराम महाराजांचं नाव असे प्रस्ताव केंद्राकडे पाठवलेले आहेत राज्य सरकारने. आता ते योग्य वेळेला कॅबिनेटला गेल्यानंतर त्याला मंजुरी मिळेल आणि या 4 प्रस्तावासाठी स्वतः व्यक्तिगत माझाही पाठपुरावा सुरू आहे. त्यांनी पुण्याला पुन्हा एकदा पाणी वाढवून प्रस्तावाला मान्यता नाकारली. दोन्ही अगोदर रिसायकलिंगचा हिशोब द्या आम्हाला पाण्याचा, नंतर मला असं वाटतं पुणे महानगरपालिका आज पुण्या महापालिकेतली जर लोकसंख्या पाहिली तर जवळजवळ 65 ते 70 लाखावरती पुण्याची लोकसंख्या गेली. जुना कोटा होता त्यावेळेची पुण्याची लोकसंख्या किती होती आणि आज लोकसंख्या किती याचाही विचार केला गेला पाहिजे. मुंडव्याच्या जॅकवेल मधनं जे बेबी कॅनलला पाणी सोडलं जातं ते ट्रीट करून पाणी आम्ही सोडतो. मला असं वाटतं की जलसंपदा विभागानं सुद्धा आपण किती पाणी उचलतो याची क्षमता स्वतःची पण तपासली पाहिजे. जेवढं पाणी आम्हाला सोडायला पाहिजे तेवढं पाणी आम्ही सोडतोय, किंबहुना सोडलेलं पाणी उचलतात किती हे मला असं वाटतं त्यांनी सुद्धा त्यांच्या यंत्रणेने तपासण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे आम्हाला सांगितलेलं आम्ही निश्चितपणे करतोय. नदी पात्रातला एक प्रश्न आहे. कुठला? तांत्रिक अडचणीमुळे ते रद्द झालंय, काही माहिती आहे? नाही, आता तांत्रिक अडचण नेमकी काय काय मी कार्यक्रमात आहे सकाळपासून, मी नक्की माहिती घेईन. अण्णा नदी पात्रातला एक प्रश्न आहे. आपला नदी सुधार प्रकल्प जो आहे तो डीपी रोडचा चालू होता. तिथे फॉरेस्टला आपण पुरंदरमध्ये जागा देत होतो, पण आता पुन्हा ते काहीतरी गडबड झाली, पुन्हा कोर्टात जाणार. गडबड म्हणजे काय? मला तुम्ही प्रश्न म्हणजे नीट विचारला तरी उत्तर नीट विषय द्या. असा झालेला आहे की जी जागा आपण पुरंदरमध्ये 19 एकर जी जागा देत होतो, आता फॉरेस्टने पुन्हा त्याला नकार दिलाय असं ऐकण्यात आलंय. मी माहिती घेतो. असं काय झालं असेल तर निश्चितपणे जागा पर्यायी शोधू. ती जागा असेल, दुसरी जागा असेल, आपण करू. पण आम्हाला पुण्याचा नदीचा प्रकल्प 2 प्रकल्प आहे. एक पुण्याच्या नदीचं पाणी स्वच्छ करणं, पुण्याचा नदीकाठ सुधारणं, असे 2 वेगळे प्रकल्प आहेत. त्यामुळे या दोन्ही प्रकल्पाला चांगल्या पद्धतीनं चालना देणं, तिथं काही अडथळे येणार नाही याची काळजी घेणं हे आमचं काम आहे. ते मी पाहतो. पुण्याचा पालकमंत्री कोण होणार? भाजपचा की राष्ट्रवादी? आणि दुसरा पुण्याचा भाजपचा कारभारी कोण होणार? कारण बघा, भारतीय जनता पार्टी, पहिले तुमचे गैरसमज दूर करतो मी. भारतीय जनता पार्टीत कुणी एक व्यक्ती नेतृत्व करत नाही. पुण्याचं सांगायचं असेल, महाराष्ट्राचं सांगायचं असेल, इथे सामूहिक नेतृत्वाची प्रक्रिया आहे. इथे आमची कमिटी असते, इथे आमच्या अनेक वेगवेगळ्या विषयासाठी आम्ही समित्या नेमतो. त्यामुळे काही असलं ते सामूहिक नेतृत्व पुण्यात, राज्यात, देशात आहे. येस. अण्णा तुम्ही धन्यवाद.